खऱ्या अर्थानं देशातील नागरिकांसाठी आजचा दिवस हा एखाद्या सणासारखा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना, त्याची झालेली अंमलबजावणी, म्हणून आजचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून अत्यंत जल्लोषात उत्साहामध्ये प्रत्येक भारतीय हा साजरा करत असतो। हा देश एवढा आवाढव्य जरी असला, भाषा प्रांतावर असलेली रचना जरी असली, तर प्रत्येक भारतीय हा देशासाठी सर्वप्रथम काय तर माझा देश, नंतर जात धर्म पंथ वगैरे सर्व नंतर, म्हणून या एका विश्वासावर, एका त्यांच्या असलेल्या या निष्ठेवर भारतीय जवान ह्या सीमेवर लढत असतात। म्हणून आज मी सर्व भारतीयांना, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनाही या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। काल गणेश नाईक असं म्हणाले की पक्षानं परवानगी जर दिली तर त्यांचं लक्षात आलं नामोनिशान मिटून टाकेल। सातत्याने असं बोलतायत, ठाण्यातून नामोनिशान मिटून टाकेल। गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। जिल्हा परिषदेच्या निवडणुका अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस। तुमच्याकडनं बंडखोर उभे आहेत 10-12, त्यांच्याकडनं 15-17 उभे आहेत, त्यांच्याकडे बी फॉर्म पण आहेत आणि युती पण झालेली आहे आपल्या जिल्ह्यात। जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपची युती निश्चित झालेली आहे, परंतु काही ठिकाणी जे काही बंडखोरांनी फॉर्म भरलेत, काही लोकांना आम्ही बी फॉर्म दिलेत, काही ठिकाणी भाजपने बी फॉर्म दिलेत। आज आणि उद्यापर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू। निश्चित काही लोक उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला अपेक्षा आहे, आणि जर नाहीच घेतले तर काय कारवाई करायची किंवा काय रणनीती आखायची हे दोन्ही पक्षाचे नेते मिळून ठरवतील, आणि याचा निर्णय उद्या दुपारून होईल। पण त्यांच्याकडे बी फॉर्म आहे, तिथे पक्षाचे अधिकृत उमेदवार होतील ना। काही वेळेला काही ठिकाणी त्यांनी एबी फॉर्म दिलेले आहेत, काही ठिकाणी आम्ही एबी फॉर्म दिलेले आहेत, म्हणून आम्ही जर सामंजस्यपणाने जर होत असेल तर आम्ही मागे घेण्याचा प्रयत्न करू, नसता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बी फॉर्म दिलेले आहेत त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील। धाराशिव मधला लक्षात आला असेल कालचा मुद्दा, तुमचे बी फॉर्म शिवसेनेचा एबी फॉर्म भाजपला वाटला दिला, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या समोर जवळपास 3 तास गोंधळ घातला सगळ्या शिवसैनिकांनी। काय धाराशिवमध्ये थोडा गोंधळ उडाल्याचा लक्षात आलेला आहे, त्या ठिकाणच्या शिवसैनिकांनी तक्रार केलेली आहे आणि त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। एक महत्त्वाचा प्रश्न काय, भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला आहे, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। स्वतःच्या राजकारणापलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। तुमचा एक मित्रपक्ष सातत्याने खंत व्यक्त करतो, एनसीपी महापालिकेत मोजलं नाही, कशात सत्तेत मोजत नाही, जिल्हा परिषदेतही बोलवलं नाही युतीसाठी, राज्यात सोबत आहोत आणि इतर ठिकाणी फक्त फरफटत आहोत। राज्यात आम्ही सोबत आहोत, राष्ट्रवादीची जी खंत आहे ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर सुद्धा गेली असेल, आणि मला वाटतं या 2 दिवसात वरिष्ठ नेते जे आहेत, मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांची बैठकसुद्धा आता होते, त्या बैठकीमध्ये याच्यावर निश्चितच विचार केला जाणार आहे। आधी एक विधान आलं मुंब्रा हिरवा करू, नंतर महाराष्ट्र हिरवा करू, आता भारतही हिरवा करू असं म्हटलं जातं, जाणीवपूर्वक निर्माण करणारे वक्तव्य निर्माण होतं। नाही, त्यांनी जे काही वक्तव्य केलंय त्याचा प्रत्येक समाज घटकांनी विरोध केलेला आहे। अशा पद्धतीने वक्तव्य करून त्यांनी काय मिळवलंय किंवा त्यांची चाल काय ही लक्षात येते। हा देश कुणा एका जाती धर्माचा नाही आहे, हा देश कोणा एका माणसाचा नाही आहे, या देशाची संस्कृती जपायचं काम प्रत्येक भारतीय करतो, म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य हे मुसलमान समाजाला सुद्धा आवडलेलं नाही, परंतु मस्ती आणि असलेली त्यांच्यामुळे असलेली गुरुमी हे आम्ही सर्वजण निश्चित काढू, त्याची चिंता आम्ही करत नाही। किती आव्हान द्यायची दे, एकदा जर रस्त्यावर आलो तर मग त्यांना पळती भुई थोडी होईल। रस्त्यावर आलो तर म्हणजे काय अर्थ काय घ्यायचा, एक रस्त्यावर आलो तर म्हणजे काय, म्हणजे यापूर्वी असं झालं होतं की भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की जास्त मस्ती कराल तर वगैरे वगैरे, तर काय म्हणायचंय? अशा पद्धतीने जाती वक्तव्य कशासाठी करतोय? कसली मस्ती आहे तुम्हाला?
काय 2-4 नगरसेवक काय 5-50 नगरसेवक निवडून आलं म्हणजे तुमचं काय राज्यावर तुम्ही काय हे करणार आहात, अतिक्रमण करणार आहात, आक्रमण करणार आहात. ही सर्व हैदराबादी चाल जी आहे ना ती आता सर्व भारतीय किंवा आपल्या महाराष्ट्रात सर्व जनतेला कळालेली आहे. असं वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण तो करतोय आणि हे तेढ निर्माण करणं म्हणजे जातीमध्ये संघर्ष पेटवणं आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकाने त्याचा विरोध केला पाहिजे आणि म्हणून आम्ही तर निश्चित करू, परंतु संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही संघर्षही करू. पण हे प्रकरण कायद्याच्या मध्ये पोलिसांमध्ये तक्रार देणं किंवा अशा गोष्टी पण का जात नाही? कारण काय असं जर नुसतं आरोप प्रत्यारोप राहिले तर त्याचं वाढणार. मुळामध्ये त्याची तक्रार केलेली आहे. जी नगरसेविका निवडून आली तिने माफीनामा सुद्धा दिला, परंतु तिथे जाऊन त्यांना तिला उचकवणं, त्या स्टेटमेंटपासून पुन्हा घुमजाव करणं, हे अशा पद्धतीचं जे करायचा प्रयत्न करतायत की तू आता हे भडक विधान असंच राहू दे, हे जे काही दबाव तंत्र वापरायचा प्रयत्न करतायत त्याचा आम्ही निषेध करतोय. संभाजी भिडे काय म्हणतात ते वक्तव्य मी ऐकलेलं नाही, परंतु शरद पवारांचं निश्चित महाराष्ट्राने देशासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं सुद्धा योग्य नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.